2 दिवसांच्या शांततेनंतर आज पहिल्यांदा नीरा उभी राहणार होती. स्वतःसाठी नाही तर तिच्या मुलीसाठी. पण जेव्हा भूतकाळ समोर येईल आणि त्याच्यासमोर उभा असलेला तोच माणूस ज्याच्यापासून ती आयुष्यभर पळत होती, तेव्हा काय होईल? प्रेम जिंकेल की भीती पुन्हा तिचा आवाज गिळून टाकेल? शांतता कधी कधी ती शब्दांपेक्षा जास्त ओरडते. 2 दिवसापासून या घरात सगळं काही होतं. लोक, नाती, श्वास. फक्त नव्हती ती 2 मनांमधली बोलणारी एक ओळ. एकीकडे अग्नी राग, जबाबदाऱ्या आणि अपूर्ण भावना घेऊन स्वतःलाच शिक्षा देत होता, तर दुसरीकडे नीरा भूतकाळाच्या जखमांवर हात ठेवून पहिल्यांदाच स्वतःच्या भीतीकडे डोळे भिडवायला शिकत होती. पण आजचा दिवस साधा नव्हता. आज मंच सजला होता, नात्यांच्या प्रदर्शनासाठी नाही तर सत्याच्या उघडकीसाठी. आज फक्त एक अॅनिव्हर्सरी नव्हती, आज निर्णय होणार होता. एक स्त्री पुन्हा गप्प बसणार की तिचा आवाज कोणाच्याही भीतीपेक्षा मोठा ठरणार? कारण यावेळी ती फक्त नीरा नाहीये, ती आहे एक आईची हिंमत. आणि जेव्हा आई उभी राहते तेव्हा इतिहास बदलायला वेळ लागत नाही. चला मग सुरू करूया. अग्नी भाग 68. अग्नी नीरावर नाराज होऊन खोलीतून बाहेर पडायला आज 2 दिवस झाले होते. या 2 दिवसात तो तिच्याशी एका शब्दानेही बोलला नाही की पुन्हा त्या बेडरूमकडे फिरकला नाही. त्या दिवशीही अग्नीला घरी यायला बरीच रात्र झाली होती. अग्नीने पुन्हा एकदा मुंबईला कायमस्वरूपी शिफ्ट होण्याचा निर्णय घेतल्यामुळे इथे बँगलोरची संपूर्ण कामं पूर्ण करूनच त्याला निघावं लागणार होतं. त्यासाठी त्याने स्वतःला कामात झोकून घेतलं होतं. घरी आल्यावर त्याला घरात पूर्ण शांतता दिसली. त्यावरून सगळे झोपले असतील असं समजून तो पायऱ्या चढत वर गेला. सर्वात पहिले त्याने कायराच्या बेडरूम मध्ये वाकून पाहिले तर कायरा शांतपणे तिच्या स्वप्नांच्या दुनियेत सैर करत होती. मग त्याने त्याच्या बेडरूम मध्ये वाकून पाहिले, पण त्याला नीरा तिथे दिसली नाही. तसा मग तो तिला आजूबाजूला बघू लागला, पण त्याला नीरा कुठेच दिसली नाही. तो बरोबर पायऱ्या उतरून खाली आला. खाली येऊन सुद्धा त्याने किचन मध्ये पाहिलं, पण ती त्याला किचन मध्ये सुद्धा दिसली नाही. तो लिव्हिंग रूमच्या बाहेर पाऊल टाकणारच होता की त्याला मुसमुसण्याचा आवाज आला. तो हळूहळू आवाजाच्या दिशेने पावले टाकत आला. मला माफ करा, माझ्या हातून खूप मोठी चूक होणार होती. नीरा सोनाच्या फोटोसमोर गुडघ्यावर बसून रडत तिची माफी मागत होती. जन्माला आली तेव्हापासून फक्त सहन करायला शिकली. आपण मुलगी आहोत म्हणून आपण समजूतदारीने घेतलं पाहिजे. माणसांवरतीच बाहेरचा सर्व ताण असतो म्हणून ते असे वागतात. आपणच त्यांना समजून घ्यावे. नवरा बाहेर काहीही करू दे, आपल्याला त्याला उत्तर विचारण्याचा काही अधिकार नाही. उलट तो जे म्हणेल तसेच वागावे आणि त्याने जे सांगेल तेच करावे. जेव्हापासून समजायला लागलं तेव्हापासून आजूबाजूच्या बायकांचे आणि घरात आईचे सुद्धा हेच वाक्य ऐकत मोठी झाली. कधी वडिलांशी एका पाटीवरच्या पेन्सिलसाठी सुद्धा मानवर करून बोलली नसेल, तर तिथे माझ्या हक्कासाठी नवऱ्यापुढे कायच बोलणार होते. आज ना उद्या तो मला समजून घेईल आणि मला माझ्या हक्काचं प्रेम देईल याच आशेवर मी त्याचा दिलेला सर्व त्रास सहन करत होते. त्याने कधी मला समजून घेतले नाही. उलट जेव्हा मला हे समजलं की तो फक्त आणि फक्त माझा छळ करू शकतो, मला त्रास देऊ शकतो, तोपर्यंत माझ्या मनात त्याच्या नावाची भीती एवढी खोलवर बसली होती की कधी त्याच्या विरोधात आवाज निघालाच नाही. आणि जेव्हा मी त्याला विरोध केला तेव्हा तिने पदराचा बोळा बनवून तिच्या तोंडासमोर धरला आणि तिच्या आई वडिलांच्या आठवणीत रडू लागले. कारण श्रीकांत समोर आवाज उठवण्याची खूप भारी किंमत तिने त्यावेळी चुकवली होती. अग्नी मागे उभा राहून तिचे बोलणे ऐकत होता. त्यालाही या गोष्टीची जाणीव होती की ज्या समाजाच्या मानसिकतेतून ती आली आहे त्या मानसिकतेतून नवऱ्याच्या विरोधात बोलणे एवढे सोपे नाही. पण आज तरी तिने त्याच्या विरोधात उभं राहावं असं अग्नीला मनापासून वाटत होतं. नीराला रडताना पाहून त्यालाही वाईट वाटलं.
त्याने नजर वर करून सोनाच्या फोटोकडे पाहिले. सोना त्या फोटोतून जणू काही हसत मुखाने अग्नीकडे बघत होती, जसं काही ती त्याला सांगत होती, हे अश्रू फक्त काही दिवसांचे आहेत. मला माहित आहे तू सगळं ठीक करशील. सोनाच्या डोळ्यात आजही तो विश्वास अग्नीला दिसत होता. तो त्याचं पाऊल पुढे टाकून नीराजवळ जाईल त्याआधीच नीराने तिचे अश्रू पुसले आणि उठून उभी राहत पुन्हा सोनाला म्हणाली, पण आता खूप झालं. आता नाही, कारण आता प्रश्न माझा नाही तर माझ्या मुलीचा आहे, आपल्या कायराचा आहे. मी तिच्यावर जे संस्कार करते आहे ते इतके दुबळे नाही की कोणालाही घाबरून घरात बसायला सांगेन. तिच्यात तुमचं रक्त आहे. श्रीकांत सारखे 10 जरी आले तरी ती त्याला घाबरणार नाही. आणि मला यांच्यावर सुद्धा पूर्ण विश्वास आहे. हे काहीही झालं तरी आमच्या कोणावरच काहीही संकट येऊ देणार नाही. फक्त तुम्हाला एक विनंती करते, मला थोडी हिंमत द्या. तुमच्यासारखं यांच्या खांद्याला खांदा लावून नाही, पण कमीत कमी यांच्या सावलीला तरी धरून उभी राहू शकेल. असं म्हणत तिने सोनाच्या फोटोला नमस्कार केला आणि मागे वळली तर मागे अग्नी तिच्याकडेच बघत असताना तिला दिसला. त्याच्याकडे बघत ती मागचा पुढचा कोणताही विचार न करता सरळ पळत जाऊन त्याच्या मिठीत शिरली आणि तिच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. हॉटेल ग्रँड हयात. राठोड इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा अग्नी रणजित सिंग राठोड यांच्या अॅनिव्हर्सरीसाठी व्हाईट कलरच्या ऑर्किडने पाहुण्यांच्या आगमनासाठी पूर्ण सज्ज उभे होते. शहरातले मोठे मोठे नामे बिझनेसमॅन हातात ग्लास घेऊन त्यांच्या बिझनेस विषयी चर्चा करत ठिकठिकाणी घोडके करून उभे होते. महिलांची तर या पार्टीमध्ये कोण जास्त सुंदर यावरच चुरूस लागली होती. आज या पार्टीमध्ये मीडियाने सुद्धा हजेरी लावली होती. ब्लॅक कलरची लँड ओव्हर एंट्री गेट समोर उभी राहतात सर्व मीडियाने आपले कॅमेरे घेऊन तिच्या आजूबाजूला गर्दी केली. त्याने एक मोठा श्वास घेत त्याचे डोळे बंद केले तर त्याच्या डोळ्यांसमोर तीच उभी होती, त्याची सोना, जी आजही हसत त्याला अंगठा दाखवून बेस्ट विश देत होती. तो गाडीतून उतरला आणि त्याने हसून सर्वांना ग्रीट केले. तेवढ्यात मागच्या गाडीतून भुवन आणि माईक दोघेही उतरून अग्नीच्या मागे येऊन उभे राहिले. गार्डने त्यांना मीडियामधून रस्ता करून दिला. तसे त्या तिघांनी चालत आतमध्ये एंट्री घेतली. अग्नी भराभर पावलं टाकत पुढे निघाला. तसे त्याच्या मागे असलेल्या या दोघांची नजर पूर्ण पार्टीमध्ये फिरू लागली. खूप वर्षांनी अग्नी मुंबईला परतल्यामुळे सिक्युरिटीची सुद्धा चोख व्यवस्था करण्यात आली होती. मुंबईचे कमिशनर यांना अग्नीने स्वतः इन्व्हाइट केल्यामुळे ते सुद्धा या पार्टीत हजर होते. राजकारणी, नेते लोक तर त्यांच्या पार्टी फंडिंगसाठी या पार्टीत येणारच होते. अग्नीने काही ठराविक लोकांची भेट घेतली आणि तो स्टेजकडे चालू लागला. क्या देख रहा है उसकी तरफ, वो कोई भी प्रोजेक्ट इतनी आसानी से हारता नहीं कि जिसके लिए उसे तेरी जरूरत पड़े. श्रीकांत स्टेजकडे जाणाऱ्या अग्नीला नजर रोखून बघत असताना त्याच्या बाजूला उभे असलेले मिस्टर बिजलानी म्हणाले, काय मिस्टर बिजलानी, तुम्ही ती लाईन ऐकली नाही का? गरज ही काळाची जननी असते आणि याला लवकरच माझी गरज पडेल. तो अग्नीकडे इशारा करत म्हणाला. त्याची आणि प्रतापची 2 दिवस आधीच भेट झाली असल्यामुळे त्याला प्रतापच्या पुढच्या सगळ्या प्लॅनची माहिती होती. देख, यहाँ पर कोई उल्टा सीधा मत करना. ये राठौड़ इंडस्ट्री की पार्टी है. अगर कुछ भी गड़बड़ हुई तो ये तुझे छोडेंगे नहीं. मिस्टर बिजलानी त्याला म्हणाले. त्यावर त्याने फक्त ओठाच्या एका कोपऱ्यातून स्माइल करत हातातला ग्लास तोंडाला लावला. और एक बात, मैंने जो तुम्हें काम दिया है उसे कुछ दिनों तक रोक लगा दे, क्योंकि मैं अभी इन राठौड़ के साथ एक डील साइन करने वाला हूँ. और अगर उनको मेरे गलत कामों के बारे में पता चला तो वो मेरे साथ कोई भी काम नहीं करेंगे. बिजलानींच्या या वाक्यावर श्रीकांतने मान हलवत होकार दिला. पण आता इथपर्यंत आलोच आहोत तर एक वेळेस तुमच्या या राठोडांशी माझी पण भेट करून द्या. श्रीकांतने असं म्हणताच बिजलाणीने खिशातून रुमाल काढून त्यांच्या कपाळाचा घाम टिकला. देख, तेरे कहने पर मैं तुझे यहाँ तक तो लेके आया, पर अब जस्ट रिलॅक्स मिस्टर बिजलानी. ठीक आहे, त्यांच्याशी कसं भेटायचं ते माझं मी बघून घेईन, तुम्ही नका टेन्शन घेऊ.
तो आजूबाजूला इतर बिझनेसमॅन लोकांवर नजर फिरवत म्हणाला. त्याचा स्वभाव पाहता तो अग्नीला भेटण्यासाठी नक्कीच दुसऱ्या कोणत्या तरी सीडीचा वापर करेल हे बिजलाणींनी ओळखले, पण ती सीडी त्यांना व्हायचं नव्हतं, म्हणून त्यांनी तिथून काढता पाय घेतला. नीरू, खूप सुंदर दिसते आहेस. या चेहऱ्यावर फक्त एक स्माइल असती तर. हॉटेलमधल्या एका खोलीत नीरा तयार होऊन आरशासमोर बसली असताना तिच्या खांद्यावर हात ठेवत भूमीने म्हटलं, मला भीती वाटते ग. नीराच्या या बोलण्यावर ती तिच्या समोर येऊन उभी राहिली आणि तिच्या हनुवटीला धरून तिची मान वर करत तिला म्हणाली, तू काय चुकीचं केलं आहेस यासाठी तू घाबरते? पहिले तर तुझ्यासोबत फक्त मी एकटी होती, पण आज बघ तुझ्याच बरोबर तुझा पूर्ण परिवार उभा आहे. भूमीने तिला मागे इशारा करत म्हटलं. तसं तिने सुद्धा मान वळवून पाहिलं तर सोफ्यावर मासाहेब आणि कायरा एकमेकींशी काहीतरी गप्पा मारत होत्या आणि बबलू त्याच्या मोबाईलमध्ये कधी नीरा आणि कधी भूमी तर कधी मासाहेब कायराचे फोटो काढत होता. तुम्ही सगळे आहात म्हणून तर इथे येऊ शकले, नाहीतर पुन्हा मुंबईत येण्याचा तर दूर विचारही करू शकत नव्हते. देवाने माझ्याकडून माझं बाळ तर हिरावून घेतलं, पण त्या बदल्यात इतकं गोंडस फूल जे माझ्या पदरात टाकलं आहे त्याच्या भविष्यासोबत मी नाही खेळू शकत. नीरा कायराकडे बघत म्हणाली. त्यावेळेस कायरा कमरेवर हात ठेवून मासाहेब यांच्याशी काहीतरी आर्ग्युमेंट करत होती. कायराकडे पाहत भूमीच्या चेहऱ्यावर पण स्माईल आली. मग आता जर तू तुझ्या परिराणीसाठी उभं राहायचं ठरवलं आहे तर आता माघार नाही नीरा. भूमी तिच्या खांद्यावर हात घट्ट करत म्हणाली. त्या दोघेही बोलत होत्या की कायरा चालत त्यांच्यापर्यंत आली आणि नीराला म्हणाली, काय झालं आई, तुझा चेहरा असा उदास दिसतो आहे. ही भूमी मावशी तुला काही बोलली का? असं म्हणत तिने तिचा मोर्चा आता भूमीकडे वळवला. का ग मावशी, का माझ्या आईला त्रास देतेस? आज तिच्यासाठी डॅडाने किती मोठं फंक्शन ठेवलं आहे आणि तू? थांब, मी डॅडाला तुझं नाव सांगते. ओ वकिलीनबाई आल्या मोठ्या वकिली करत नाव सांगणाऱ्या. जा, तुझ्या डॅडाला मी नाही घाबरत आणि ती तुझी आई होण्याआधी माझी मैत्रीण आहे, त्यामुळे मी तिला काहीही बोलले. तू कोण होते मला सांगणारी? भूमी तिच्या समोर गुडघ्यावर बसत तिला चिडवत म्हणाली. तसं कायराने लगेच नीराच्या पायाला तिच्या दोन्ही हातांनी विडखा घातला आणि तिला काही म्हणेल त्याआधीच भैरव दरवाजा उघडून आत आला आणि त्याने मासाहेबांजवळ मान झुकवून त्यांना काहीतरी खुणावले. त्याचा इशारा समजून मासाहेब पण उठून उभ्या राहिल्या आणि त्यांच्या अंगावरची शॉल व्यवस्थित करत नीराजवळ चालत येऊन तिला म्हणाल्या, चला, अग्नी स्टेजवर पोहोचले आहेत, आपल्याला पण निघायला हवं. मासाहेबांचं बोलणं ऐकून तिथे उपस्थित सर्व आता हळूहळू रूम मधून बाहेर पडू लागले. आता त्या खोलीत फक्त मासाहेब, नीरा आणि कायरा याच होत्या. नीरा, आम्हाला माहित आहे हा क्षण एखाद्या वेळेस तुमच्यासाठी खूप मोठ्या परीक्षेचा असू शकतो, पण आता तुम्ही हे विसरू नका की तुम्ही मेवाड घराण्याच्या कुलवधू आहात आणि आमच्या घराण्यातल्या कुलवधू आयुष्यात आलेल्या कोणत्याही परीक्षेला घाबरून माघार घेत नाही. त्यांच्या या बोलण्यावर नीराने फक्त तिची मान होकारात हलवली. खर तर त्यांनी तिला त्यांच्या घराण्याची कुलवधू संबोधतातच तिच्या शरीरात एक पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं तिला वाटलं. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल की तुम्ही कमजोर पडता आहात, तेव्हा फक्त एकदा अग्नीकडे नाही तर या तुमच्या छोट्या परीकडे बघा, तुम्हाला तुमचा रस्ता आपोआप मिळेल. असं म्हणत मासाहेबांनी कायराचा हात नीराच्या हातात दिला आणि त्या पुढे चालू लागल्या. त्यांच्या मागे नीरा आणि कायरा चालत येत होत्या. आकाशात उजळून निघणाऱ्या लख्ख दिव्यांच्या आणि फटाक्यांच्या रोषणाईने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि त्याबरोबर नीराची स्टेजच्या दिशेने पावलं पडायला सुरुवात झाली. आजूबाजूला उभे असलेले सर्व लोक नीराच्या सादगीकडे बघतच राहिले. नीरा स्टेजवर जाऊन खुर्चीवर बसली. तसे सर्व महिलांमध्ये कुजबूज सुरू झाली. नीराने तिचं नेहमीच साधेपण जपत आजच्या या कार्यक्रमासाठी तयार झाली होती आणि हाच आता तिथे उपस्थित सर्व महिलांच्या चर्चेचा विषय होता. राठोड एम्पायरची मालकीन आणि एवढी साधी असू शकते यावर त्या सर्वांचा विश्वासच बसत नव्हता. तिच्याकडे पाहून तर तिने अग्नीला फसवून
त्याच्याशी लग्न केले असेल असे तर कोणी म्हणूच शकत नव्हते. या सर्वांमध्ये मात्र श्रीकांत तिच्याकडे डोळे मोठे करून आश्चर्याने बघत होता आणि त्याच्या तोंडातून फक्त एवढा एकच शब्द बाहेर पडला, नीरा. इथे गोष्ट थांबते, पण खेळ अजून सुरू झालाय. नीरा आज पहिल्यांदा उभी राहिली आहे, पण तिच्या भूतकाळाने अजून हार मानली नाही. आणि श्रीकांत तो शांत बसणाऱ्यांपैकी नाही. पुढे काय होईल तुमच्या अंदाजात ताकद असेल तर कमेंट मध्ये सांगा. नीरा तिच्या भीतीवर जिंकेल की भूतकाळ पुन्हा तिचा आवाज दाबेल? चॅलेंज टाइम. तुमचं प्रेडिक्शन लिहा. ज्याचा अंदाज बरोबर निघेल त्याचं नाव पुढच्या भागात शॉर्ट आउट केलं जाईल. स्टोरी आवडली असेल तर लाईक करा. पुढचा ट्विस्ट मिस करू नये म्हणून सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंट मध्ये सांगा. कारण ही फक्त कथा नाही, ही आवाज आहे. आवाज उठवण्याची सुरुवात. धन्यवाद.